सन्निवासः सुयामुनः भूतावासः वासुदेवः सर्वासुनिलयः 706 सन्निवासः सताम म्हणजे संत विदुषां ज्ञानी आश्रयः म्हणजे संत ज्ञानी लोकांचा जो आश्रयस्थान आहे तो सन्निवासः सज्जनांचा आश्रय महान आत्मे याचाच आश्रय घेतात आणि मग ईश्वर चेतनेत बुडून जाऊन सर्व बाजूंना आपला महिमा प्रभाव असा पसरवतात. गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात, माझा भक्त सत्याचं ज्ञान म्हणजेच सर्वांच्या हृदयात विराजमान ज्ञानरूपात असलेल्या मला जाणून मग माझ्याच अस्तित्वात प्रवेश करतात. असा जो सर्व सज्जन भक्तांचा आश्रय आहे तो सन्निवासः. ओम सन्निवासाय नमः. 707 सुयामुनः शोभना म्हणजे गौरवशाली तेजस्वी यामुनाः यमुना संबंधिनः म्हणजे यमुनेशी संबंधित असे यमुनेच्या किनाऱ्यावर राहणारे असे देवकी वसुदेव नंद यशोद बलभद्र सुभद्रायः परिवेष्टारः इति हे ज्याच्या भोवती आहेत असा म्हणजे गौरवशाली तेजस्वी असे यमुनेच्या काठावर असलेले यमुनेशी संबंधित असलेले देवकी वसुदेव नंद यशोदा बलराम किंवा बलभद्र सुभद्रा इत्यादी ज्याच्या भोवती असतात असा तो सुयामुनः. किंवा गोपवेशधरा म्हणजे गुराख्याचा वेश धरून यामुनाः परिवेष्टार यमुनेच्या भोवती वावरणारा तो सुयामुनः. किंवा पद्मासनादयः कमळरूपी सुंदर आसन शोभना अस्य इति म्हणजे गोपवेशधारी धरून आणि जो म्हणजे कमलपत्राच्या किंवा पद्मावर सुंदर अशा जो बसलेला आसनावर जो बसलेला आहे असा जो तो सुयामुनः. ज्याची सेवा धर्मात्मा यमुन म्हणजे यमुनेच्या किनाऱ्यावर राहणारे गोप करतात तो आध्यात्मिक दृष्टीने गोप म्हणजे केवळ गायीचे राखण करते नाही तर ते म्हणजे ज्ञान उपनिषदाच्या पवित्र दुधाचं त्यातील ज्ञानाचं रक्षण करतात ते गोप आणि ते गोप ज्याच्या भोवती आहेत तो सुयामुनः. किंवा यमुनेला स्वच्छ करणारा चांगले काजळ घातलेला असाही ह्याचा अर्थ काढला जातो. ओम सुयामुनाय नमः. 708 भूतावासः भूतानी म्हणजे सर्व भूतमात्र अत्र याच्यात अभिमुख्येनं म्हणजे ह्याच्या उपस्थितीत वसंती राहतात असा जो तो भूतावासः. किंवा हरिवंश असं सांगतो, वसंती त्वयि भूतानी ततः भवान भूतावासः सर्व भूत ज्याच्यात वास करतात असा जो तो भूतावासः. सर्व भूतमात्रांचं निवासस्थान महान तत्वांचं निवासस्थान सर्व भूत तत्व ह्याच्यातच वास करतात. आणि गीता म्हणते की मी सर्व सृष्टीचा स्रोत आहे म्हणजेच त्याच्यातच सर्व काही सामावलेलं आहे असा जो तो भूतावासः. ओम भूतावासाय नमः. 709 वासुदेवः जगत म्हणजे पूर्ण विश्व आच्छादयती आच्छादून टाकणाऱ्या कशाने मायया मायेनी इति वासुः त्याला वासुः म्हणतात. स एव देवः तो देव आहे म्हणजेच तो पवित्रही आहे म्हणजे जो पवित्र असा देव जो आपल्या मायेने पूर्ण विश्व आच्छादून टाकतो तो वासुदेवः. किंवा छादयामी म्हणजे झाकून लपवून गुप्त ठेवतो जगत विश्वम पूर्ण जगत विश्व हे झाकून ठेवतो. भूत्या सूर्य इव अंशुभिः सूर्य जसा आपल्या किरणांनी सर्व विश्व झाकून टाकतो तसंच सर्व विश्व
हा त्याच्या मायेने झाकून लपवून टाकतो असा जो तो वासुदेव हा सर्व स्थिर चर मध्ये हा दिव्यत्वानी राहतो. आपल्या मायेनी आणि उत्तेजक शक्तींनी पूर्ण ब्रह्मांडाला झाकून टाकतो. परमेश्वर तर म्हणतात, जसा सूर्य आपल्या किरणांमध्ये व्याप्त तसाच मी माझ्या महिम्यासकट पूर्ण विश्वामध्ये व्याप्त असतो असा तो वासुदेव हा. ओम वासुदेवाय नमः. 710 सर्वासुनिलयः. सर्व एव असवः प्राणः म्हणजे सर्व प्राणशक्तीचं चेतनेचं आश्रयस्थान असलेला जीवात्मके म्हणजे जीवाच्या आत्म्याच्या रूपात अस्मिन आश्रय निलीयन्ते म्हणजे ह्याच्याच आश्रयामध्ये राहत असतात. म्हणजे प्राणशक्ती चेतनेचं हा आश्रयस्थान आहे आणि त्याच्यामुळे तो प्रत्येक जीवामध्ये आत्म्याच्या रूपात असतो असा जो की ज्याच्यामध्ये सगळी भूतमात्र स्थित असतात असा जो तो सर्वासुनिलयः सर्व प्राण्यांचे प्राण राहण्याचं जे ठिकाण, सर्व जीवन ऊर्जांचं निवासस्थान असा तो, सर्व प्राण्यांचं जीवन आणि अस्तित्वाचा मूळ आधार असलेला असा तो सर्वासुनिलयः. ओम सर्वासुनिलयाय नमः.